नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजही आपण मार्गशीर्ष गुरुवारसाठी एकदम सोप्या सुंदर पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या बघणार आहोत. 3 गुरुवार तर झालेले आहे मैत्रिणींनो, आता शेवटचा गुरुवार बाकी आहे. तर त्यासाठी तुम्ही रांगोळ्या नक्कीच बघून ठेवा. अतिशय सोप्या सुंदर पद्धतीने काढून दाखवलेल्या रांगोळ्या, एकदम ॲट्रॅक्टिव्ह रांगोळ्या आहेत आजच्या पण. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. थोडासा फुलांचा पण वापर केलेला आहे आजच्या पण रांगोळ्यांमध्ये आपण. तुमच्याकडे जर शेवंतीचे फुलं अवेलेबल नसतील तर तुम्ही झेंडू वगैरे दुसरे पण फुलं वापरू शकतात. पहिल्या रांगोळीमध्ये आपण आकाशी आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तुम्हाला जर दुसरं कुठलं कॉम्बिनेशन आवडत असेल तर त्या रांगोळ्या म्हणजे वापरू शकता तुम्ही ते कॉम्बिनेशन. किंवा तुमच्याकडे जास्त कलर्स नाही आहेत तर सफेद कलर वापरूनही काढल्या तरी सुंदर दिसतील. रांगोळी सेम ठेवायची, फक्त कलर बदलायचे. तर शेवटचा गुरुवार बाकी आहे, तुम्ही नक्कीच रांगोळ्या बघून ठेवा. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर दारासमोर पण काढलेल्या छान दिसतील. तुम्हाला जर वेळ मिळत असेल, सकाळी भरपूर जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही काढू शकता ह्या रांगोळ्या. आपण जर एखादी रांगोळी काढली तर आणि ती जर खूप सुंदर रांगोळी असेल ना, आपल्याला पुसू पण वाटत नाही, एवढ्या छान छान असतात रांगोळ्या. पहिली आपली रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी आपण यामध्ये लाल आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. चौकोन काढून घेतलेले आहेत आणि फुलांचा पण वापर केला आहे. स्टेन्सिलचा वापर केलेला आहे आपण यामध्ये. कलश आणि लक्ष्मीचे पावलं काढलेले आहेत. तुम्ही दुसरं पण कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. लाल लाल आणि पिवळं पण छान दिसेल, पण त्यावर व्हाईट कलरच्या ह्याच्याने एवढी उठून नसते दिसली, म्हणून मी हिरवा कलर वापरला आहे कॉम्बिनेशनमध्ये. कलशची स्टेन्सिल आणि महालक्ष्मी मातेचे पावलं अशा 2 स्टेन्सिल वापरून त्यावर व्हाईट कलर टाकून रांगोळी काढली आहे. आणि मध्ये जो लाईन आहे 2 कलरची त्यावर फुलं ठेवलेले आहेत. फुलांऐवजी तुम्ही फुलांच्या पाकळ्या करूनही ठेवू शकता. एकदम छान दिसते ही रांगोळी काढल्यानंतर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. किंवा येणारे आता जे आपले सण आहे पुढचा मकर संक्रांत येणार आहे, हळदी कुंकू जर करत असाल तुम्ही तर तेव्हा पण तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकतात. तशा तर आपण बघणारच आहोत मकर संक्रांती आणि हळदी कुंकू विशेष रांगोळ्या. चॅनलवर जर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण रोजच एकदम सोप्या आणि नाविन्यपूर्ण डिझाईन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या खूप पटकन होतात अशा आहेत. बघू शकता आपली रांगोळी किती सुंदर दिसते. तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. पुढची रांगोळी टिपक्यांचा वापर करूनच काढलेली ही पण रांगोळी. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींना तुमच्या पण, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला भेटतील, बघायला भेटतील. कमेंट्स करत जा भरपूर. आणि अजून एक कमेंट बॉक्सच्या तिथे हाईप नावाचा एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, तो पण त्यावर पण क्लिक करत जा, म्हणजे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ शेअर होतील. आणि अजूनही तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन पहिल्यांदा येतील आपल्या व्हिडिओचे. एखादी पोस्ट टाकली असेल त्याचे
तुम्हाला जर रांगोळ्या काढायला आवडत असतील ना मैत्रिणींनो, तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. एकदम कमी जागेत पण काढता येतील, कमी वेळेत काढता येतील अशा पण रांगोळ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि आपण हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना बॉर्डर रांगोळ्या बघितल्या आहे आणि त्या पण एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही बघितल्याच असणारे जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी तर बघितल्याच असणारे. प्रत्येक रांगोळी ही नवीन आहे आणि काहीतरी वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या आपण, जसे की सिंपल पण काढल्या आहे आणि जास्त कलर वापरून पण काढल्या आहे, फुलांच्या काढलेल्या भरपूर रांगोळ्या अवेलेबल आहेत. दोन कलर कॉम्बिनेशनमधले फुलं ठेवलेत आपण या रांगोळीमध्ये. रांगोळी रेडी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, येणारे व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेक करा. खूप अजून छान छान डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर नक्की व्हिडिओ बघा. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. एकदम सिंपल आणि सोबर रांगोळी आहे. फुलं ठेवून घेतले आणि असं पिवळ्या आणि सफेद कलरमध्ये टिपके काढून घेते. तुमच्याकडे जर असे बॉटल्स अवेलेबल नसेल तर बोटाच्या मदतीने पण टिपके काढले तरी चालतील. तर तुम्हाला समजा जमत असेल बोटाच्या मदतीने टिपके काढायला. बॉटलचा फायदा आहे की व्यवस्थित पडतो तो टिपका रांगोळीचा. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. तर तुम्ही इथपर्यंत आला म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. तर तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही एवढा तुमचा वेळात वेळ देऊन रांगोळी बघितली. तर रांगोळी बघितल्यानंतर ट्राय पण करून बघा. खूपच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. अशाच रांगोळ्या तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण बघायला मिळणार आहेत, एकदम सोप्या आणि कमी वेळेत काढता येतील अशा. तर येणारे व्हिडिओ पण नक्की चेक करा. अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यासोबत पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा आणि रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद. बाय बाय.